महाराष्ट्राचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याशी संबंधित व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आता नवे वळण आले आहे। या प्रकरणातील ट्रान्स वुमनने मौन सोडत हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे। तिच्या म्हणण्यानुसार हा क्लिप तिच्याच भावाने मॉर्फ करून ब्लॅकमेल करण्यासाठी तयार केला आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। मीडियाशी बोलताना ट्रान्स वुमनने सांगितले की सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ संपादित फुटेज वापरून तयार करण्यात आला आहे। तिच्या मते 2-3 वेगवेगळ्या क्लिप्स एकत्र करून त्यात दुसऱ्या व्यक्तीचे अश्लील दृश्य टाकण्यात आले आणि ते खरे असल्यासारखे दाखवण्यात आले। तिच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ सुमारे 1.5 वर्षांपूर्वी शूट करण्यात आला होता आणि त्यानंतरपासून तिच्यावर धमक्या देऊन पैशांची उधळपट्टी करण्याचा प्रयत्न सुरू होता। ही क्लिप पूर्णपणे द्वेषातून तयार करण्यात आली असून त्यावेळी ती पूर्ण कपड्यांमध्ये होती आणि कोणतीही अश्लील घटना घडली नव्हती असा दावा तिने केला। माझा भाऊ रवी यादवने 2-3 क्लिप एकत्र जोडून त्यात दुसऱ्या व्यक्तीचे अश्लील फुटेज टाकले। तो गेल्या 2 वर्षांपासून मला ब्लॅकमेल करतो आहे। त्या दिवशी ती झिरवळ साहेबांना जेवणासाठी भेटायला गेली होती असेही तिने सांगितले। तिच्या म्हणण्यानुसार ती पोहोचली तेव्हा झिरवळ साहेब खोलीत नव्हते, ते मंत्रालयात होते। तिने स्पष्ट केले की झिरवळ यांच्याशी तिचे संबंध अनेक वर्षांपासून असून ते सामाजिक कामाशी संबंधित आहेत। ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डच्या कामासाठी ती त्यांना भेटत असे आणि तिची ओळखही भावामार्फतच झाली होती। तिच्या आरोपानुसार अनेक वर्षे संपर्क नसलेला भाऊ नंतर तिच्या आयुष्यात परत आला, मात्र काही काळानंतर त्यानेच व्हिडिओ शूट करून धमक्या देण्यास सुरुवात केली। झिरवळ यांचे पद जाईल आणि तिला त्रास होईल अशा धमक्या तो देत असल्याचा आरोपही तिने केला। मी पूर्ण कपड्यांमध्ये होते, जेवणानंतर बेडवर पडले होते, त्यात अश्लील काय आहे असं तिनं म्हटलं आहे। त्यावेळी खोलीत इतर लोकही उपस्थित होते, त्यामुळे कोणताही गैरप्रकार घडण्याचा प्रश्नच नाही असंही तिने स्पष्ट केले। दरम्यान ही घटना मानसिकदृष्ट्या त्रासदायक असल्याचं सांगत ट्रान्स वुमनने पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे। व्हिडिओ एडिट करून आपली बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत ती भावाविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही तिनं सांगितलं।